सभागृहामध्ये नियम 259 अन्वये अंतिम आठवड्यावर प्रस्ताव झाली आठवड्या प्रस्तावावर चर्चा झाली। यामध्ये सन्माननीय सदस्य ॲडव्होकेट अनिल परब, शशिकांतजी शिंदे, अभिजित वंजारी, अमोल मिटकरी, प्रवीण दरेकर, सचिन अहिर, संजय खोडके, राजेश राठोड, अभ्यंकर आणि कोण सगळे झाले ना। इतर सर्व सदस्यांनी या बाबतीमध्ये सरकारला सूचनाही केल्या, काही यामध्ये प्रश्नही मांडले, समस्याही मांडल्या। या सर्व सदस्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। आणि खरं म्हणजे विधान परिषद हे सर्वोच्च सभागृह आहे आणि या ठिकाणी लोकांच्या प्रश्नांवर, समस्यांवर अभ्यासपूर्ण चर्चा होणं हे सगळ्यांनाच अपेक्षित असतं। या महाराष्ट्रातल्या जनतेला देखील अपेक्षित असतं। अधिवेशन मुळात त्यासाठीच होत असतं आणि म्हणून सभागृहातले सदस्य आपल्या समस्यांवर, राज्याच्या समस्यांवर, मतदारांच्या समस्यांवर, इतर विषयांवर काय चर्चा करतात आणि यावर देखील सगळ्यांचंच लक्ष असतं। आणि म्हणून मी सगळ्यात आधी एक आपल्याला शेतकऱ्यांच्या बाबतीत देखील काही सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले, सभापती महोदय। पण एक आजच इथे सभागृहात येण्यापूर्वी मुख्यमंत्री स्वतः, मी, आपल्या दुसऱ्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई आणि कृषी मंत्री यांच्या उपस्थितीमध्ये नमो शेतकरी महासन्मान योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे। सभापती महोदय, 89,74,000 शेतकरी आणि 1,798 कोटीचा निधी आता शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा झालेला आहे। आज हे एक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बाब होती म्हणून मी त्याचा उल्लेख केला आहे सुरुवातीलाच। परंतु अंतिम आठवडा प्रस्ताव आणि त्या अन्वये झालेल्या चर्चेमध्ये आपण पाहिलं की जसं अपेक्षित आपल्याला असतं की या सर्वसामान्यांच्या प्रश्नावर विरोधी पक्षाने जोरदार आवाज उठवला पाहिजे, परंतु तो काही जोर बिलकुल दिसला नाही संपूर्ण अधिवेशनामध्ये। अगदी त्यामुळे हे अधिवेशन देखील 1 महिन्याचं होतं। हे अर्थसंकल्पीय अधिवेशन आपण 1 महिन्याचं घेतो आणि 1 महिना अधिवेशन हे चाललं देखील। परंतु कितीतरी प्रश्न या अधिवेशनामध्ये मांडता आले असते, परंतु ते दुर्दैवाने तसं झालं नाही। त्यामुळे विरोधी पक्ष पूर्णपणे प्रभावहीन आणि काय कोणाच पायपूस नाही, गलितगात्र प्रकारचं अशा प्रकारचं दृश्य या ठिकाणी आपण पाहिलं। सभापती महोदय, महायुती सरकार दुसऱ्यांदा सत्तेवर आलेलं आहे। त्यानंतरचं हे दुसरं बजेट आहे। अधिवेशनाने एकूण 5वं विधिमंडळ अधिवेशन आहे आणि सरकार या ठिकाणी न थकता न थांबता काम करतंय। लोकांच्या कल्याणासाठी अनेक योजना आपण राबवतोय। जसं आपण आताच सांगितलं, मी मगाशीच म्हणालो की शेतकऱ्यांच्या खात्यात देखील आताच पैसे जमा करून आलो आणि म्हणून अशा अनेक योजना ज्या सुरू केलेल्या आहेत, अनेक प्रकल्प आपण सुरू केलेले आहेत, ते पुढे जात आहेत, हे राज्य पुढे जात आहे। आणि म्हणून विरोधी पक्ष म्हणून देखील सत्ताधारी पक्षाबरोबर विरोधी पक्षाची देखील तेवढीच जबाबदारी असते। सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष ही रथाची 2 चाकं आहेत असं आम्ही मानतो, परंतु विरोधी पक्ष फक्त विरोधाकरता विरोध न करता चांगल्या ह्याच्यामध्ये देखील विरोधी पक्षाने सहकार्य करावं अशा प्रकारची भूमिका आमची आहे। परंतु महाराष्ट्र हिताचा विचार या ठिकाणी मांडण्याचं हे सभागृह आहे, वरिष्ठ सभागृह आहे। दुर्दैवाने अशा प्रकारचं काही झालं नाही। महाराष्ट्राला आपल्याला एका उंचीवर न्यायचं आहे। आज या निमित्ताने मी देशाला नव्या उंचीवर नेणारे या देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं विशेष अभिनंदन करतो।
सभापती महोदय, ते यासाठी की मोदीजी यांनी सलग 8,931 दिवस सरकारच्या प्रमुखपदी राहण्याचा विक्रम केलेला आहे. आणि या सभागृहाच्या वतीने, या महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेच्या वतीने मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. सलग सरकारमध्ये सरकारच्या प्रमुखपदी राहून मोदीजींची कारकीर्द आजही आपण स्वच्छ कारभार पाहतो. भ्रष्टाचाराचा एकही डाग नसलेला प्रधानमंत्री म्हणून त्यांचं नाव लौकिक आहे. बेदाग यापूर्वी देखील मी म्हणालोय, हे बेदाग प्रधानमंत्री आहेत. आणि म्हणून यापूर्वीचं मी काय आता 2014 पूर्वीच्या याच्यात जात नाही आहे. त्यापूर्वीची परिस्थिती काय होती त्याच्यामध्येही मला जायचं नाही आहे. परंतु त्यांनी एकही सुटी न घेता एक समर्पित भावनेनं या देशाला वाहून घेतलेलं आहे. आणि या देशाचं नावलौकिक जगभरामध्ये वाढवण्याचं काम ते करतायत. आणि म्हणून विंदांची एकच कविता आम्ही जीवापाड जपली, ती म्हणजे देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं, घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. आणि म्हणून सभापती महोदय, आम्ही देणारे आहोत, आम्ही घेणारे नाही आहोत. या साऱ्या महाराष्ट्राने पाहिलंय की आम्ही आतापर्यंत जे देत आलो, या महाराष्ट्राच्या मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं हे पाहणारे आम्ही लोक आहोत. आणि म्हणून खुर्चीचा मोह आम्हाला नाही. आमचा अजेंडा फक्त आणि फक्त या राज्याचा विकास, या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल घडला पाहिजे. या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांना, शेतकरी असतील, कष्टकरी असतील, लाडक्या बहिणी असतील, लाडके भाऊ असतील, यांच्या जीवनामध्ये बदल घडला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आणि म्हणून आमचा अजेंडा स्वच्छ आहे. 2.5 वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा काळ देखील आपण पाहिला. त्यानंतर आता देवेंद्रजीचा 1-1.5 वर्षाचा काळ देखील पाहतोय. महाराष्ट्र आता विकास आता लांबणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही.